मनोज जरांगे पाटील रास्ता रोको आंदोलनावर ठाम आहेत. सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी उद्यापासून रास्ता रोको करणार असं जरांगेंनी म्हटलंय. उद्यापासून सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रास्ता रोको करा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय. तर आरक्षणाचा प्रश्न सुटला, लोकांना वेठीस धरणं समाजाच्या हिताचं नाही असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. उद्या सकाळी 10:30 ते 1च्या याच वेळेत सगळ्यांनी शांततेत रास्ता रोको आंदोलन करायचं आहे. दुसऱ्या वेळेत आपण करायचं नाही, कारण सध्या परीक्षा सुरू आहेत. सामाजिक जे कार्यक्रम आहेत, जयंतीचे, काही परळीला एक ब्राह्मण महासंघाचा कार्यक्रम येतो, त्याला सगळ्यांनी सहकार्य करावं. नेत्यांचं तर ठरलेलंच आहे, त्यांनी 24पासून आपल्या गावात आपल्या दारासमोर यायचं नाही म्हणजे नाही. उद्याची सुरुवात खरी ही रास्ता रोको कशासाठी, तर दर दिवस सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून दर दिवस रास्ता रोको करून सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचे निवेदन द्यायचे. दर दिवस निवेदन दिलं जाणार आहे सरकारला रास्ता रोको करून सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंतच्या या वेळेत. आता रोज सांगायचं रास्ता रोको करा. आता मुलांच्या 12वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत, वेगवेगळे सार्वजनिक समारंभ आहेत, लग्न समारंभ आहेत. मग असं असताना केवळ मी म्हणतोय तसं झालं पाहिजे, मी सांगल तसं झालं पाहिजे, याप्रमाणे महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांना, जनतेला वेठीस धरण्याचं काम कुणीही करू नये. राज्य सरकार सकारात्मक आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे.